हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 8.2 स्टार्ट करणार आहोत, जे पझलमधलं आहे, पझल्स अँड प्रॉब्लेम्समधलं. तर इथे आता आपल्याला काय बघायचं आहे, मेन तुम्ही इथे काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जर बुक घेऊन बसला असाल सॉल्व करायला, रफ बुक एखादी, तर हे डायरेक्शन आधी काढून घ्या. नॉर्थ वेस्ट, साऊथ आणि ईस्ट. नॉर्थ आणि वेस्टच्यामध्ये नॉर्थ वेस्ट, नॉर्थ आणि ईस्टच्यामध्ये नॉर्थ ईस्ट, वेस्ट आणि साऊथमध्ये साऊथ वेस्ट, आणि साऊथ आणि ईस्टमध्ये साऊथ ईस्ट. कारण ह्या डायरेक्शनच्या ह्याच्यावरच आपल्याला आता पुढचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. त्यामुळे जर तुम्ही रफ बुक घेतली असेल तर ही डायग्राम काढून घ्या. चला फर्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. ॲट 37 minutes past 3 in a clock, which direction does the minute hand show? इथे बघा आता 37 past 3 o'clock म्हणजे 3 o'clockच्या इथे जो अवर हँड असणार आहे तो थोडासा 3 o'clockच्या पुढे असणार आहे. आणि 37 म्हणजे किती, हे 30 मिनिट्स आहेत. इथे म्हणजे किती असणार आहेत, हे 35 मिनिट्स. म्हणजे 35च्या इथे थोडासा पुढे अवर हँड असेल. ठीक आहे, मग ही डायरेक्शन कुठली आहे, इथे बघा कुठली दिसते ही डायरेक्शन, साऊथ वेस्ट दिसतीये. सो ऑप्शन कुठला असणार आहे, फोर्थ ऑप्शन साऊथ वेस्ट. सो इथे मार्क करा साऊथ वेस्ट. चला नेक्स्ट बघा. Arvind's back is in the west. He turns to his right, initially through 45 degree, then through right angle. Which direction will he face now? इथे बघा आता काय सांगितलंय, स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. ह्या डायरेक्शन्स आहेत. ठीक आहे, आता इथे सांगितलं अरविंद बॅक्स इज इन द वेस्ट, म्हणजे इथे या वेस्टला तो पाठ करून उभा आहे. म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार आहे, फेस कुठे असणार आहे त्याचं, ईस्टला. ही टर्न्स टू हिज राईट, इथे फेस करून उभा आहे तो, राईटला इथे वळला या साईडला. ठीक आहे, आणि कसा वळला, इनिशियली थ्रू 45 डिग्री, म्हणजे फक्त आधी एवढाच वळला. ठीक आहे, त्याच्यानंतर देन थ्रू द राईट अँगल, म्हणजे इथून तो पूर्ण राईट अँगलला इथे वळला. हा राईट अँगल दिसतोय, म्हणजे राईट अँगल कशामध्ये आहे, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्टमध्ये. म्हणजे तो हा राईट अँगल त्याने इथे ट्रॅव्हल केला आणि तो इथे थांबला. देन विच डायरेक्शन विल ही फेस नाऊ, कुठल्या डायरेक्शन तो फेस करेल आत्ता. मग हे कुठलं डायरेक्शन आहे, साऊथ वेस्ट. म्हणजे इथे ऑप्शन बघा, फोर्थ ऑप्शन मार्क करा, साऊथ वेस्ट. चला नेक्स्ट बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर, हाऊ मेनी टाइम्स वन ट्रॅव्हल्स इन द साऊथ ईस्ट डायरेक्शन वाईल गोईंग फ्रॉम P to F. P to F इथे जायचं आहे, म्हणजे फेस कुठल्या साईडला असणार आहे, या साईडला असणार आहे. मग काय सांगितलं, हाऊ मेनी टाइम्स वन ट्रॅव्हल्स इन द साऊथ ईस्ट डायरेक्शन. साऊथ ईस्ट डायरेक्शन कुठे आहे, हे बघा, ही साऊथ ईस्ट डायरेक्शन या साईडला आहे. मग असा तो साऊथ ईस्ट किती वेळा जाईल, साऊथ ईस्ट म्हणजे कुठे आता, तर ह्या साईडला. म्हणजे डायरेक्शन कुठल्या आहेत बघा, इथे नॉर्थ आहे, इथे वेस्ट आहे, इथे ईस्ट आहे, आणि इथे साऊथ आहे. आणि साऊथ ईस्ट कुठे आहे, या साईडला आहे, इथे साऊथ ईस्ट आहे. ठीक आहे, मग काय सांगितलं आहे, हाऊ मेनी टाइम्स वन ट्रॅव्हल्स इन द साऊथ ईस्ट डायरेक्शन वाईल गोईंग टू P फ्रॉम F. मग P फ्रॉम F म्हणजे इथे एकदा तो गेला, इथून त्याने सुरुवात केली, तो इथे वळला. तो इथे वळला म्हणजे कुठे वळला, तो साऊथ ईस्टला वळला. म्हणजे हे एक डायरेक्शन. त्याच्यानंतर इथे वळून तो परत या साईडला वळला, म्हणजे कुठे वळला, साऊथ ईस्टला, हे सेकंड. आणि त्याच्यानंतर इथून जाऊन तो परत या साईडला वळला. म्हणजे किती वेळा झाला इथे, साऊथ ईस्टला इथे 3 डायरेक्शन, म्हणजे 3 टाइम्स झालं. सो इथे ऑप्शन मार्क करा. त्याच्यानंतर तो परत या साईडला वळला आहे का, नाही, साऊथ वेस्टला, इकडे या साईडला वळला आहे तो, नॉर्थ वेस्टला. सो इथे 3 टाइम्स ऑप्शन मार्क करा, थर्ड ऑप्शन. इन द फिगर ऑफ क्वेश्चन 3, वाईल गोईंग फ्रॉम P to F, परत ह्या फिगरमध्ये बघा, इन विच डायरेक्शन वन ट्रॅव्हल्स मॅक्झिमम टाइम्स. मॅक्झिमम टाइम्स कुठल्या डायरेक्शनला ट्रॅव्हल केलेलं आहे. आता या फिगरमध्ये बघा, जास्त कुठल्या साईडला लाईन्स आलेल्या आहेत. म्हणजे इथे बघा, ही उभ्या साईडला ह्या 2च आहेत, आणि ही तिसरी आहे, आणि ही कुठल्या साईडला आहे, ही नॉर्थ साऊथ ईस्टला आहे. ठीक आहे, ह्या डायरेक्शनला एक 1 टाइम गेला आहे, त्याच्यानंतर ही परत हे एक 1 टाइम, 2 टाइम झालं. परत इथे ह्या साईडला किती आहे, इथून ट्रॅव्हल सुरू झालं, P to F ट्रॅव्हल सुरू झालं. तर कुठल्या साईडला आहे, परत इथून गेला, इथून परत ह्या साईडला वळला, आणि इथून गेल्यावर परत ह्या साईडला वळला. सो किती टाइम झालं, हे 1 2 3 4 टाइम्स झालं. म्हणजे सर्वात जास्त कुठल्या साईडला वळला आहे, साऊथ वेस्ट. या साईडला काय आहे, साऊथ वेस्ट. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा, साऊथ वेस्ट. चला नेक्स्ट बघूयात. फिफ्थ क्वेश्चन. 4 kilometers to the northwest of Sumit's office
इज द बाजार. 3 किलोमीटर्स टू द साऊथ वेस्ट ऑफ द बाजार इज द रेल्वे स्टेशन. आता हे फिगर आधी आपण काढून घेऊ, त्याशिवाय कळणार नाही. 4 किलोमीटर्स टू द साऊथ ईस्ट of the railway station in the college, in which direction and what direction from Sumit's office is to college located. आता बघा या फिगर प्रमाणे नॉर्थ वेस्टला काय आहे, 4 किलोमीटर नॉर्थ वेस्ट ऑफ सुमित्स ऑफिस इज बाजार. म्हणजे बाजार कुठल्या साईडला आहे, नॉर्थ वेस्टला. ठीक आहे, म्हणजे इथे त्याचं ऑफिस कुठल्या साईडला असणार आहे, मग इथून 4 किलोमीटर त्याचं ऑफिस आहे. ठीक आहे, इथून 4 किलोमीटर. सो इथे आपण म्हणूया त्याचं ऑफिस आहे. त्याच्यानंतर सांगितलं 3 किलोमीटर टू द साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट कुठल्या डायरेक्शनला आहे बघा, इथे. म्हणजे साऊथ वेस्टला आपल्याला काय करायला लागेल, नॉर्थ वेस्टवरनं इथे खाली यायला लागेल. सो इथून इथे आहे त्याचं रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन हे किती आहे, 3 किलोमीटर. त्याच्यानंतर 4 किलोमीटर्स टू द साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे बघा या साईडला जायला लागेल, इथून या साईडला. तर 4 किलोमीटर साऊथ ईस्टला आहे कॉलेज. हे 4 किलोमीटर झाले. तर आता विचारलं इन विच डायरेक्शन अँड व्हॉट डिस्टन्स फ्रॉम सुमित्स ऑफिस टू कॉलेज लोकेटेड. म्हणजे हे एवढं डिस्टन्स किती असणार आहे आणि कुठल्या डायरेक्शनला असणार आहे. म्हणजे ऑफिसवरनं जर इथे कॉलेजमध्ये घ्यायचं म्हणलं तर ही डायरेक्शन कुठली आहे. आता बघा या ऑफिसमधनं आपण इथून बघितलं तर ह्या साईडला जायला कुठलं डिरेक्शन आहे, हे साऊथ वेस्ट डिरेक्शन आहे. ठीक आहे, ऑफिस जर या साईडला आहे ईस्टला, तर त्याला ह्या साईडला जायला कुठलं डिरेक्शन लागणार आहे, कॉलेजपर्यंत साऊथ वेस्ट. आणि ते किती किलोमीटर आहे, 3 किलोमीटर्स. सो ऑप्शन मार्क करा इथे, थर्ड ऑप्शन 3 किलोमीटर्स. 3 किलोमीटर टू साऊथ वेस्ट. थर्ड ऑप्शन मार्क करा. आणि जरी तुम्ही इथे कन्फ्यूज झाला की तुम्हाला असं वाटतं की नाही साऊथ वेस्ट नाही साऊथ ईस्टला आहे, म्हणजे इथे 3 किलोमीटर्स आहे म्हणजे ऑफिसपासून ते कॉलेज जाणं किती 3 किलोमीटर्स. त्यामुळे ऑप्शन 2च आहे, नॉर्थ ईस्टला तर जाणार नाही वरच्या साईडला. त्यामुळे थर्ड ऑप्शन आहे साऊथ वेस्ट. नेक्स्ट बघा, रशीद इज स्टँडिंग फेसिंग इन द नॉर्थ ईस्ट. ही टर्न टू हिज लेफ्ट 3 टाइम्स इन राईट अँगल्स. विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्शन विल बी देअर टू हिज राईट. इथे क्वेश्चनमध्ये दिल्याप्रमाणे बघा, रशीद इज स्टँडिंग फेसिंग टुवर्ड नॉर्थ ईस्ट. इथे त्याचा फेस आहे. त्याच्यानंतर ही टर्न्स टू हिज लेफ्ट 3 टाइम्स. लेफ्ट साईडला म्हणजे कुठे, या साईडला. आणि किती अँगलनी, राईट अँगलनी. म्हणजे हा बघा, हा राईट अँगल आहे इथे, बरोबर. मग तो इथे वळला. त्याच्यानंतर परत 3 टाइम्स वळला ना, म्हणजे अजून एकदा हा राईट अँगल घ्यायला लागेल, हा दुसऱ्यांदा. आणि हा इथे तिसऱ्यांदा. ठीक आहे, इथे 3 टाइम्स वळला. मग त्याचा फेस कुठल्या साईडला आला आहे, आता या साईडला आला आहे. ठीक आहे, इथे आलं आहे. मग आता विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्शन विल बी देअर टू हिज राईट. म्हणजे हा इथे आला म्हणजे याचं लेफ्ट हँड साईड या साईडला असणार आहे, लेफ्ट हँड साईड. आणि राईट हँड साईड या साईडला. मग राईट हँड साईडला कुठलं डिरेक्शन त्याचं, साऊथ वेस्ट. सो ऑप्शन मार्क करा, फर्स्ट ऑप्शन साऊथ वेस्ट. चला नेक्स्ट बघूयात. निर्भया इज फेसिंग टू द नॉर्थ. शी टर्न्स 57 टाइम्स टू हर लेफ्ट थ्रू राईट अँगल. इन विच डिरेक्शन विल हर बॅक बी ॲट द एंड. चला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, निर्भया फेसिंग टू द नॉर्थ म्हणजे इथे तोंड करून ती उभी आहे. शी टर्न्स 57 टाइम्स टू द लेफ्ट म्हणजे ह्या साईडला, म्हणजे इथे एकदा, मग इथे एकदा, इथे एकदा, अशी 4 राऊंड ती पूर्ण करणार. परत या साईडला वळणार. म्हणजे मग आपल्याला काय करायला लागेल, 57 डिवायडेड बाय 4 करायला लागेल. पण 57 डिवायडेड बाय 4 होईल का, नाही होणार. मग आपण काय करूयात, 56 डिवायडेड बाय 4 करूयात. बघा इथे 56 डिवाइड बाय 4 केलं की 14, म्हणजे 14 राऊंड तिचे असे कंप्लीट होणार आहेत. आणि त्याच्यानंतर जो 57th असेल, म्हणजे इथपर्यंत 14 पूर्ण राऊंड होतील 4. ठीक आहे, तेव्हा 57 जो असणार आहे तो ह्या साईडला येणार आहे, हा 57 राऊंड. म्हणजे ती परत इथेच फेस करणार आहे. कुठल्या राऊंडला, 56 राऊंडला ती इथेच फेस करणार आहे, नॉर्थ डायरेक्शनला. मग जेव्हा ती इथे 57th राऊंडला ती इथे येईल तेव्हा तिचा चेहरा कुठे असणार आहे, वेस्ट साईडला. मग प्रश्न काय विचारला आहे की इन विच डायरेक्शन विल हर बॅक ॲट द एंड. म्हणजे बॅक तिची कुठली असणार आहे, ईस्ट डिरेक्शनला. सो ऑप्शन आहे 4th ईस्ट डिरेक्शन. इथे 4th ऑप्शन मार्क करा, ईस्ट डिरेक्शन. चला नेक्स्ट रीड करूयात. द सन इज सेटिंग ॲट विशाल्स बॅक साईड. विशाल टर्न्स टू हिज राईट थ्रू हाफ ऑफ द राईट अँगल. फेसिंग द सेम डिरेक्शन ही स्टँड्स इन द अपसाइड डाऊन पोझिशन. इन विच डायरेक्शन इज हिज लेफ्ट हँड. आपण आधी डायग्राम काढून घेऊ.
चला हे बघा इथे डायग्राम आता मी काढून घेतले. तर काय सांगितलंय, सन इज सेटिंग ॲट विशाल्स बॅक साईड. मग सनसेट कुठे होतो, वेस्ट साईड इथेच होतो या साईडला, म्हणजे तो कुठे फेस करून उभा आहे, ईस्टला. सो विशाल टर्न टू हिज राईट थ्रू हाफ ऑफ द राईट अँगल. हाफ ऑफ द राईट अँगल म्हणजे किती, 45 डिग्री तो इथे टर्न झाला. मग ही कुठली दिशा आहे, साऊथ ईस्ट. ठीक आहे. फेसिंग द सेम डिरेक्शन म्हणजे इथे त्याने सेम फेस केला ह्या डिरेक्शनला. ही स्टँड इन द अपसाईड डाऊन पोझिशन, म्हणजे इथे जर फेस केला त्यांनी तर त्याचा लेफ्ट साईड कुठल्या साईडला आहे, या साईडला. म्हणजे कुठली ही दिशा आहे, मग इथली नॉर्थ ईस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर अपसाईड डायरेक्शन म्हणजे काय होणार आहे, मग लेफ्ट हँड साईड कुठल्या याला येणार आहे, राईट हँड होणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड कुठल्या साईडला जाणार आहे, या साईडला जाणार आहे, आणि राईट हँड साईड त्या साईडला. म्हणजे मग ह्या साईडला मग काय विचारलं, ही स्टँड इन द अपसाईड डाऊन पोझिशन इन विच डायरेक्शन इज लेफ्ट हँड. म्हणजे लेफ्ट हँड आता बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडला येईल, म्हणजे ह्या साईडला, म्हणजे नॉर्थ ईस्टला जर त्याचा इकडे लेफ्ट हँड आहे, तर लेफ्ट हँड आता कुठे आला, इथे साऊथ वेस्टला. साऊथ वेस्ट म्हणजे आन्सर काय आपलं, फोर्थ ऑप्शन साऊथ वेस्ट. सो इथे फोर्थ ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. निलिमा अँड सुरेखा स्टँड बॅक टू बॅक. निलिमा फेसेस द साऊथ डिरेक्शन. विच डायरेक्शन विल सुरेखाज लेफ्ट हँड नाव. चला आता काय सांगितलंय, निलिमा अँड सुरेखा स्टँड बॅक टू बॅक. निलिमा फेसेस द साऊथ, म्हणजे साऊथ डिरेक्शन कुठे आहे, इथे. मग इथे जर निलिमा फेस करते तर तिच्या ऑपोजिट साईडला कोणाचं फेस असणार आहे, सुरेखाचं. बॅक टू बॅक उभे आहेत ना त्या, म्हणजे पाठीला पाठ लावून उभे आहेत, म्हणजे सुरेखाचा फेस असणार आहे नॉर्थ साईडला. मग प्रश्न काय विचारला, विच डायरेक्शन विल सुरेखाज लेफ्ट हँड. म्हणजे सुरेखाचा लेफ्ट हँड कुठल्या साईडला असणार आहे, वेस्ट डिरेक्शनला. सो ऑप्शन बघा कुठे आहे, इथे वेस्ट. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला 10th क्वेश्चन रीड करूयात. पीटर गोज टू साऊथ 25 किलोमीटर्स, then to east 17 kilometers, then to north 10.5 kilometers. At the end, he goes to west 17.5 kilometers and stops. How far is he from the original place? आता आधी आपण काढून घेऊयात की साऊथ पासून तो गोज टू साऊथ 25 किलोमीटर्स, म्हणजे असा तो 25 किलोमीटर्स आला. ठीक आहे. त्यानंतर 17 किलोमीटर्स कुठे गेला तो, देन टू ईस्ट. ठीक आहे. ईस्ट म्हणजे कुठे गेला तो, या साईडला 17 किलोमीटर. त्याच्यानंतर देन टू नॉर्थ 10.5 किलोमीटर्स, म्हणजे परत इथून नॉर्थकडे तो गेला, किती गेला, 10.5 किलोमीटर्स. ठीक आहे. हे 25 किलोमीटर आहे, मोठं घेऊयात जरा. त्याच्यानंतर ॲट द एंड ही गोज टू वेस्ट 17.5 किलोमीटर, म्हणजे तो इथून परत कुठे गेला, इथे या साईडला 17.5 किलोमीटर्स. आता विचारलं आहे अँड ही स्टॉप्स. हाऊ फार इज ही फ्रॉम द ओरिजिनल प्लेस. हे तो ह्या साईडला इथे आल्यावर बरं तो इथेच पोहोचला, तर ह्याच्यातलं अंतर किती आहे, म्हणजे हे टोटल जे 25 किलोमीटर आहे, आणि हे म्हणजे हे बघा हे पूर्ण 25 किलोमीटर आहे, त्याच्यातनं हे इथल्या या साईडचं काय इथपर्यंत किती आहे, आपण 10.5 म्हणूयात या साईडचं, म्हणजे मग हे 25 किलोमीटर्स. आता हे ओरिजिनल प्लेसमधनं म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, 25 मायनस 10.5 करायला लागेल. ठीक आहे. सो हे आपण कसं करणार, 25 0 मायनस 10.5. सो इथे बघा 10 येणार, 10 मायनस 5 इज 5, म्हणजे इथे किती येणार आहे, 24. सो 24 मायनस 10 इज 14, म्हणजे आन्सर काय येत आहे, 14.5. सो इथे आन्सर मार्क करा, थर्ड ऑप्शन 14.5 किलोमीटर्स. चला नेक्स्ट बघूयात. सलील हु इज फेसिंग द साऊथ वेस्ट डिरेक्शन वॉक्स 20 मीटर स्ट्रेट and then turns to his right through the right angle. He again walks 10 meter, takes the similar turn and walks 10 meter. In which direction is Salil standing now? चला आता पहिले काय सांगितलंय, सलील इज फेसिंग टू द साऊथ वेस्ट डिरेक्शन. समजा आता त्याचं हे इनिशियल प्लेस आपण इथे घेऊयात. आता इथे साऊथ वेस्ट डिरेक्शन आपण म्हटलं तर तो स्ट्रेट कुठे जाणार आहे, 20 मीटर स्ट्रेट तो इथे गेला. ठीक आहे. हे आपण म्हणूया 20 मीटर तो स्ट्रेट इथे त्यांनी वॉक केलं. त्याच्यानंतर ही टर्न्स टू हिज राईट, म्हणजे राईटला कुठल्या या साईडला. ठीक आहे. किती गेला तो, ॲट राईट अँगल, म्हणजे आपण असा राईट अँगल काढूया इथे. ठीक आहे. हा राईट अँगल झाला, इथे तो किती गेला. त्याच्यानंतर ही अगेन वॉक्स 10 मीटर. त्याच्यानंतर राईट अँगल झाल्यावर ही वॉक्स अगेन 10 मीटर, टेक्स टू द सिमिलर टर्न अँड वॉक्स 10 मीटर. म्हणजे हा तो इथून जो गेला आहे किती गेला आहे, तो 10 मीटर गेला आहे, आणि त्यांनी परत सिमिलर टर्न घेऊन तो किती गेला, इथे 10 मीटर गेला आहे. मग आता विचारलंय इन विच डायरेक्शन इज ही सलील
स्टँडिंग नाव. म्हणजे तो इथे फायनल फेजला पोहोचलाय. ठीक आहे, म्हणजे हे जर साऊथ वेस्ट आहे तर याच्या ह्या डिरेक्शनला तो इथे थांबलाय, हा इथे आलोय, तर हे इथल्या डिरेक्शन इथे बघा, इथे आल्यावर हे काय आहे, हे फायनल प्लेसला तो इथे आला. ठीक आहे, इथून त्याने सुरुवात केली होती, इथून त्याने स्टार्ट केली होती, मग इथे फायनल प्लेसला आला म्हणजे हे कुठलं डिरेक्शन झालं. ठीक आहे, म्हणजे आता इथे बघा, ह्याच्यानं समजत नसेल तर साऊथ वेस्टला तो होता, तोंड करून इकडे चालत होता, इथे चालून तो कुठे या साईडला वळला, राईट साईडला वळला, राईट अँगलला. म्हणजे तो इथून राईट अँगल कुठे दिसतोय, साऊथ वेस्टवरनं कुठनं गेला, नॉर्थ वेस्टवर गेला, आणि नॉर्थ वेस्टवरनं तो परत या साईडला चालत गेला, म्हणजे कुठल्या, या राईट अँगलला, हा राईट अँगल दिला आणि तिथे परत तो राईट अँगलला त्याला इथे 10 किलोमीटर गेला, म्हणजे ही डिरेक्शन कुठली आली, नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थ ईस्टला तो पोहोचला. सो ऑप्शन 3 मार्क करा, नॉर्थ ईस्ट. चला नेक्स्ट बघूया 12th क्वेश्चन. इफ वी कॉल द वेस्ट डिरेक्शन ॲज साऊथ, आता हे लिहून घेऊ आपण, कशाला कुठली कुठली दिशा म्हणली आहे. चला बघा, इथे काय म्हणलंय, इफ वी कॉल वेस्ट डिरेक्शन ॲज साऊथ, म्हणजे वेस्टला काय म्हणलंय, साऊथ म्हणलंय. ठीक आहे, साऊथ ॲज ईस्ट, साऊथला ईस्ट म्हणलंय. ईस्ट ॲज नॉर्थ, ईस्टला नॉर्थ म्हणलंय. अँड नॉर्थ ॲज वेस्ट, नॉर्थ ॲज वेस्ट. ठीक आहे, पुढे प्रश्न काय विचारला, विच डिरेक्शन प्रशांत लेफ्ट हँड विल शो इफ ही फेसेस द वेस्ट डिरेक्शन. आता हे आपण परत काढून घेऊयात एकदा, नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि इथे ईस्ट आहे. मग आता काय विचारलं आहे, विच डिरेक्शन प्रशांत लेफ्ट हँड विल शो इफ ही फेसेस द वेस्ट डिरेक्शन. इथे त्याचं तोंड आहे या साईडला, म्हणजे त्याचा लेफ्ट हँड कुठे येणार आहे, या साईडला येणार आहे लेफ्ट हँड त्याचा, म्हणजे मग दिशा कुठली असणार आहे ती, साऊथ. सॉरी, आता इथे वेस्टला काय म्हणलंय, साऊथ म्हणलंय, सॉरी, त्यामुळे मग कुठे असणार आहे तो, इथे उभा असणार आहे, कारण वेस्टला साऊथ म्हणलंय ना, म्हणजे तो साऊथ इथे उभा आहे. मग त्याच्या लेफ्ट हँड कुठे असणार आहे, या साईडला असणार आहे. मग लेफ्ट हँड साईडची दिशा कुठली आहे त्याची, ईस्ट आहे, फेसिंग साऊथ. मग ईस्टला काय म्हणलेलं आहे, नॉर्थ म्हणलेलं आहे, म्हणजे मग आन्सर काय आहे, नॉर्थ. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे, नॉर्थ. ठीक आहे, आता ह्याचं बघा, मी आता जस्ट मागे तुमचे जे आन्सर दिले असतात ते चेक केलं, तर ह्याचं पण आन्सर 11चा आणि 12चा दोन्हीचा आन्सर मागे चुकलेला आहे. आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून आपण सोडवतोय, त्यामुळे आपला आन्सर बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही बरोबर स्टेप बाय स्टेप सगळं सोडवलं, जे दिलेल्या कंडिशन आहेत त्याप्रमाणे सोडवलं, तुमचा आन्सर बरोबर येईल. चला 13 सॉल्व्ह करूयात. व्हेन राजनंदिनी वॉज रिटर्निंग टू होम फ्रॉम स्कूल, सन वॉज सेटिंग टुवर्ड्स हर लेफ्ट साइड. In the same position, she turned to her right side at the right angle. Then to which direction will her right hand point? चला इथे बघा, आपण आता परत बघूयात. When Rajnandini was returning to home from school, the sun was setting towards her left side. पण सन कुठे सेट होतो, वेस्ट साईडला, म्हणजे तिची ही लेफ्ट साईड आहे, म्हणजे ती उभे ही राईट साईड आहे तिची. इन द सेम पोझिशन शी टर्न टू हर राईट साईड. इथे जर तिचा लेफ्ट साईड येत होती, म्हणजे तिचा फेस कुठे आहे, वेस्ट साईडला आहे. ठीक आहे, मग ती कुठे वळली त्याच्यानंतर, इन द सेम पोझिशन शी टर्न टू हर राईट साईड ॲट द राईट अँगल, म्हणजे इथे राईट साईडला ती राईट अँगलला वळली, म्हणजे इथे या साईडला आली. देन विच डायरेक्शन विल हर राईट हँड पॉइंट. आता इथे ती आल्यावर तिचा राईट हँड कुठे असणार आहे, साऊथला असणार आहे. सो साऊथ आन्सर येणार आहे. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे, साऊथ. कळलं सगळ्यांना? एकदा परत सांगते मी, इथे ती फेस करून उभी होती या साईडला, तिची लेफ्ट हँड साईड कुठली आहे, वेस्ट. काय सांगितलं की लेफ्ट हँड साईडला सनसेट होतोय, म्हणजे वेस्ट साईडला सनसेट होतो. ठीक आहे, ही राईट साईड आहे. मग त्याच्यानंतर ती इथे उभी असताना ह्या साईडला वळली ती, कुठे, किती आणि राईट अँगल, म्हणजे तिचा फेस कुठे गेला, इथे गेला. मग तिचा आता ही लेफ्ट साईड झाली आणि ही राईट साईड झाली. मग राईट साईडला कुठली दिशा आहे, साऊथ. सो साऊथ ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिलिंद वॉक्स फ्रॉम द बस स्टॉप टू द लायब्ररी. हिज जर्नी ॲज शोन इन द ॲडजॉइनिंग फिगर. हाऊ मेनी टाइम्स इज हिज बॅक इज इन द ईस्ट डिरेक्शन. आता ईस्ट डिरेक्शन म्हणजे कुठे आहे, हे बघा, नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट, म्हणजे ह्या साईडला. मग ह्याची त्या साईडला त्याची बॅक किती वेळा आली, तर आता हा बस स्टॉप बघ ना, इथे निघाला, म्हणजे इथे त्याची बॅक आली एकदा. ठीक आहे, मग असा सरळ गेला, परत या साईडला वळला, म्हणजे इथे त्याची बॅक आली.
तिथून इथे आला, इथून इथे परत नॉर्थ साईडला, आता त्याचं काय आलं, ईस्ट साईडला फेस आलंय. इथून तो इथे आला, त्याच्यानंतर इथून परत त्याची बॅक आली ईस्ट साईडला. ठीक आहे, इथून असा गेला, परत इथे त्याची बॅक आली ईस्ट साईडला. इथून इथे आला, इथे लायब्ररीला पोहोचला, इथे अजून एकदा ईस्ट साईडला त्याची बॅक आली. म्हणजे किती टाइम झाले बघा, 1 2 3 4 अँड 5 टाइम्स. इथे सेकंड ऑप्शन मार्क करा, 5 टाइम्स. चला नेक्स्ट रीड करूयात. अ क्लॉक इज प्लेस्ड इन सच अ पोझिशन दॅट इफ 10:30 इट्स मिनिट्स हँड इज इन द ईस्ट डिरेक्शन, इन विच डिरेक्शन विल इट्स अवर हँड बी. हे बघा, हे असं क्लॉक मी काढून घेतलंय. काय सांगितलंय, अ क्लॉक इज प्लेस इन सच अ पोझिशन दॅट इट ॲट 10:30. 10:30 म्हणजे किती, 30 वाजून म्हणजे 30 मिनिटं होऊन गेले, 10 वाजून किती मिनिटं होऊन गेले, 30 मिनिटं होऊन गेले, म्हणजे 10:30. इट्स मिनिट हँड इज इन ईस्ट डिरेक्शन. म्हणजे मग हे मी क्लॉक आता मी काय केलं, हे असं काढलं होतं, हे मी फक्त असं केलं. ठीक आहे, उलटं क्लॉक थोडंसं मी 12 जो आहे तो इकडे फिरवला, म्हणजे मी 12 इथे लिहिला, कारण मला ईस्ट डिरेक्शन या साईडला हवंय. ठीक आहे, म्हणजे मला माझा जो मिनिट हँड आहे तो मला ईस्ट डिरेक्शनला हवा आहे. त्यामुळे मी क्लॉक असं फिरवलं. त्यांनी काय विचारलंय, अ क्लॉक इज प्लेस अ सच अ पोझिशन, म्हणजे आपण आता पोझिशन आपण ठरवायची आहे. ठीक आहे, जर आपल्याला अवर हँड, आपला मिनिट हँड इकडे आपल्याला ईस्ट पोझिशनला हवा असेल, जर मिनिट हँड इकडे ईस्ट पोझिशनला आहे, तर 10:30 वाजलेत, म्हणजे हा जो अवर हँड आहे तो या साईडला आहे. मग या साईडला पोझिशन कुठली आहे, इथे साऊथ वेस्ट पोझिशन आहे. मग काय तेच प्रश्न विचारला की इन विच डायरेक्शन विल अवर हँड बी, म्हणजे कुठल्या पोझिशनला आहे ती, साऊथ वेस्टला. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स हॅज द डायरेक्शन्स विच आर ॲडजसंट. आता आपण परत एकदा डिरेक्शन्स काढून घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की कुठल्या ॲडजसंट आहेत ते. वरती येणारे नॉर्थ, खाली येणारे साऊथ, ईस्ट, वेस्ट. इथे कुठली येणार आहे, नॉर्थ वेस्ट. इथे येणार आहे नॉर्थ ईस्ट. इथे येणार आहे साऊथ वेस्ट. इकडे येणार आहे साऊथ ईस्ट. आता पहिला ऑप्शन काय आहे, साऊथ वेस्ट आणि ईस्ट. तर साऊथ वेस्ट आणि ईस्ट हे ॲडजसंट आहेत का, नाही. ॲडजसंटचा अर्थ काय होतो, एकमेकांना लागून. ठीक आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन नाही येणार. सेकंड ऑप्शन बघा, नॉर्थ वेस्ट आणि साऊथ. नॉर्थ वेस्ट आणि साऊथ ह्या पण एकमेकांना लागून आहेत का, नाही. त्यामुळे ह्या पण दोन्ही नाही येणार. थर्ड ऑप्शन बघा, नॉर्थ आणि साऊथ ईस्ट. नॉर्थ आणि साऊथ ईस्ट हे पण एकमेकांना लागून नाही आहेत. म्हणजे काय होतं, ॲडजसंट म्हणजे काय, हे बघा, समजा आपण हा रेक्टँगल काढला, तर ह्या ज्या दोन लाईन आहेत ह्या ॲडजसंट आहेत एकमेकांना. ठीक आहे, ह्या ॲडजसंट आहेत. तुमचं शिकून झालं नसेल तर मी सांगते की इथे रेक्टँगलची समजा ही ABCD आपण म्हणलं, तर AB आणि BC ही जी साईड आहे ती ॲडजसंट आहे. AD आणि DC ही जी साईड आहे ती ॲडजसंट आहे. AD आणि BC ह्या काय आहेत, दोन्ही ऑपोजिट साईड्स आहेत. मग आपल्याला इथे काय फाईंड करायचं आहे, ॲडजसंट साईड, म्हणजे ज्या एकमेकांना लागून आहेत. ठीक आहे, ज्यांचा वर्टेक्स एकच आहे आणि त्यांचं इंटिरियर एकच आहे. सो इथे बघा फोर्थ ऑप्शन, साऊथ आणि साऊथ वेस्ट. आता बघा, हे साऊथ आणि साऊथ वेस्ट मग आहेत हे दोन्ही एकमेकांना ॲडजसंट. हे बघा, दोन्ही एकमेकांना लागून आहेत, त्यांचा वर्टेक्स एकच आहे आणि इंटिरियर पण एकच आहे. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा, साऊथ आणि साऊथ वेस्ट. चला इथलं 17 बघूयात. अमन इज स्टँडिंग टू ओबामाज नॉर्थ 10 meters अवे अँड टू रफिक्स नॉर्थ वेस्ट 20 meters अवे. देन इन विच डिरेक्शन इज रफिक स्टँडिंग विथ रिस्पेक्ट टू ओबामा. चला आता काय सांगितलंय बघा, अमन थांबला, त्याची आपण आता ही पोझिशन म्हणूयात. इथे थांबलाय अमन. आता अमन इज स्टँडिंग टू ओबामाज नॉर्थ 10 meters अवे, म्हणजे अमन नॉर्थ साईडने 10 meters अवे आहे, म्हणजे इथे कोण थांबलाय, ओबामा थांबलाय. ठीक आहे, हे किती अंतर आहे, 10 मीटर, आणि हे नॉर्थ साईड आहे, बरोबर. ही अशी वरती ही नॉर्थ साईड आहे. त्याच्यानंतर अँड टू रफिक्स नॉर्थ वेस्ट 20 meters अवे. नॉर्थ वेस्ट कुठे येते, या साईडला येते. इथे बघा, नॉर्थ वेस्ट या साईडला येते. म्हणजे असं जर आपण डायरेक्शन घेतलं, तो इथे रफिक कुठे थांबलाय, इथे थांबलाय. इथे लिहूया आपण, रफिक नॉर्थ वेस्टला थांबलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलंय, देन इन विच डायरेक्शन इज रफिक इज स्टँडिंग विथ रिस्पेक्ट टू ओबामा. आता हे रफिक हे जर समजा नॉर्थ वेस्ट असेल, तर ही साईड कुठली येणार आहे, अमन त्याच्या नॉर्थ वेस्टला थांबलाय, म्हणजे बघा तो इथे थांबलाय आणि रफिक इथे थांबलाय. राईट अँगल झालाय ना इथे. सो इथे ही पोझिशन कुठली असणार आहे, ईस्ट, म्हणजे रफिक ओबामाच्या कुठल्या साईडला थांबलाय, ईस्ट डिरेक्शनला. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा, ईस्ट डिरेक्शन.
चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करू. जॉन इज स्टँडिंग विथ हिज बॅक टुवर्ड्स द ईस्ट. ही टर्न्स टू हिज राईट हँड साईड, राईट हँड 2 times ॲट राईट अँगल. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाव. म्हणजे आता इथे बघा, जॉन इज स्टँडिंग विथ हिज बॅक टुवर्ड्स द ईस्ट. आता ही आपण डिरेक्शन काढून घेऊ परत. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. आता त्याची बॅक टुवर्ड द ईस्ट आहे, म्हणजे त्याचा फेस कुठे आहे, या साईडला आहे, वेस्ट साईडला आहे. इथे त्याची पाठ आहे आणि इथे त्याचा फेस आहे वेस्ट साईडला. ही टर्न्स टू हिज राईट हँड साईड 2 times ॲट राईट अँगल. म्हणजे आता हा नॉर्थ आणि वेस्टमध्ये काय राईट अँगल आहे, तो इथे एकदा वळला आणि 2 times आहे, म्हणजे तो इथे पण एकदा वळला. मग इथे आता पूर्ण हे 180 डिग्री वळल्यावर त्याचा फेस कुठल्या डिरेक्शनला येणार आहे, ईस्ट डिरेक्शनला. सो ऑप्शन बघा इथे, थर्ड ऑप्शन, ईस्ट डिरेक्शन. चला नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन रीड करू आधी. 4 kilometers टू वेस्ट ऑफ प्रफुल्स हाऊस इज अ स्कूल. 5 kilometers टू द साऊथ ऑफ द हाऊस ऑफ इज अ टेम्पल. 5 kilometers टू द नॉर्थ ऑफ ए गार्डन इज द स्कूल. 10 kilometers टू द ईस्ट ऑफ द गार्डन इज अ रिवर. 10 kilometers टू नॉर्थ ऑफ द रिवर इज बाजार. 6 kilometers to the east of a hospital is bazaar. In which direction and at what distance is the hospital located from Praful's house? घाबरून जाऊ नका, आपण स्टेप बाय स्टेप हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. चला इथे आता पहिली स्टार्ट काय, हाऊस पासून स्टार्ट आहे की इथे हाऊस त्याचा आहे आणि त्याच्या वेस्ट साईडला 4 kilometersला त्याचं स्कूल आहे. सो इथे वेस्ट डायरेक्शन म्हणजे कुठली आहे, ही डायरेक्शन. इथे आपण म्हणूया त्याचं स्कूल आहे. ठीक आहे. हे किती किलोमीटर आहे, 4 kilometer आहे. त्याच्यानंतर 5 kilometers टू द साऊथ, म्हणजे साऊथ म्हणजे कुठे, खालती. इथे 5 kilometer काय आहे, टेम्पल आहे, टेम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 kilometers टू द नॉर्थ ऑफ ए गार्डन इज द स्कूल. म्हणजे गार्डनच्या नॉर्थ साईडला स्कूल आहे, म्हणजे स्कूल इथे वरती आहे, म्हणजे गार्डन कुठे असणार आहे, बरोबर त्याच्या इथे असणार आहे. सो इथे आपण म्हणूयात गार्डन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलं 10 kilometers टू द ईस्ट ऑफ द गार्डन इज रिव्हर. म्हणजे ईस्ट डायरेक्शनला 10 kilometerला रिव्हर आहे, इथे रिव्हर आहे. ठीक आहे. हे आहे 10 kilometer, या दोघांमधलं अंतर. त्याच्यानंतर सांगितलं आहे 10 kilometers टू द नॉर्थ ऑफ द रिव्हर इज बाजार. म्हणजे इथे नॉर्थ डिरेक्शनला, म्हणजे इथे वरती 10 kilometerला काय आहे, बाजार आहे. हे किती झालं, 10 kilometer. त्याच्यानंतर सांगितलं आहे 6 kilometers टू द ईस्ट ऑफ द हॉस्पिटल इज द बाजार. बाजार ईस्टला आहे हॉस्पिटलच्या, म्हणजे इथे कुठेतरी इथे हॉस्पिटल येणार आहे, हॉस्पिटल. ठीक आहे. आणि ह्याच्यामधलं अंतर किती आहे, 6 kilometer. आता विचारलं आहे इन विच डिरेक्शन अँड ॲट वॉट डिस्टन्स इज द हॉस्पिटल इज लोकेटेड फ्रॉम द प्रफुल्स हाऊस. म्हणजे आता हे अंतर आपल्याला फाईंड करायचं आहे. म्हणजे आता हे बघा, हे किती होतं, हे 10 kilometer आहे पूर्ण. त्याच्यानंतर हे 5 आहे, म्हणजे हे किती असणार आहे, म्हणजे हे 5 आहे आणि हे पूर्ण 10 आहे, म्हणजे हे किती झालं अंतर, बरोबर हे 5 झालं. म्हणजे किती किलोमीटर आहे, आणि हे 5 kilometer आहे टू द किथे आहे, नॉर्थ. म्हणजे हॉस्पिटल हाऊसपासून हॉस्पिटल कुठल्या डिरेक्शनला आहे, नॉर्थ डिरेक्शनला. सो ऑप्शन इथे मार्क करा, सेकंड, 5 kilometers टू द नॉर्थ. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. कळलंय? कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहिल्यापासून लावा आणि स्टेप बाय स्टेप बघा कसं काढलाय, फिगर कशी काढली आहे, मी तुम्हाला आन्सर करेल. चला नेक्स्ट वाचूयात. ॲट अ सनसेट टाईम द सन वॉज टू प्रियांकाज राईट साईड while she was walking. After some time she turned to her left through right angle and walked some time. Then again she turned to her left through right angle. Which direction was her right hand showing in that position? इथे बघा मी डायरेक्शन काढून घेतलंय. आता काय सांगितलंय, ॲट सनसेट टाइम द सन वॉज प्रियांकाज राईट साईड while she was walking. आता राईट साईड सनसेट कुठे होतो, वेस्ट साईडला होतो. म्हणजे ती जर चालत असेल इथे, म्हणजे इकडे जर ती फेस करून चालत असेल तर ही राईट साईड होणार आहे. ठीक आहे. आणि ही लेफ्ट साईड होणार आहे. ही राईट साईड म्हणूयात, ही लेफ्ट साईड म्हणूयात. त्याच्यानंतर आफ्टर सम टाइम शी टर्न हर लेफ्ट टू द राईट अँगल. म्हणजे राईट अँगलला ती इथे टर्न झाली, म्हणजे ती कुठल्या डायरेक्शनला गेली, ईस्ट डिरेक्शनला. देन अगेन शी टर्न टू हर लेफ्ट थ्रू राईट अँगल. इथून ती परत राईट अँगल
नॉर्थ साईडला गेली, म्हणजे या साईडला वळली. मग आता इथे जर तिचं नॉर्थ साईडला जर तिचं फेस असेल तर प्रश्न काय विचारला, विच डिरेक्शन वॉज हर राईट हँड साईड शोईंग इन दॅट पोझिशन. मग राईट हँड साईडला कुठली पोझिशन आहे, कुठलं डिरेक्शन आहे, ईस्ट डिरेक्शन. सो ऑप्शन 4 मार्क करा, ईस्ट डिरेक्शन. चला नेक्स्ट बघूयात. बी इज स्टँडिंग ॲट सम डिस्टन्स टू द नॉर्थ ईस्ट ऑफ ए. सी इज स्टँडिंग ॲट द सेम डिस्टन्स टू द साऊथ ईस्ट ऑफ बी. इन विच डिरेक्शन ऑफ सी इज ए स्टँडिंग. आता आपण म्हणूयात की बी इथे थांबलाय, ठीक आहे. बी इज स्टँडिंग ॲट द सम डिस्टन्स टू द नॉर्थ ईस्ट ऑफ ए. आता नॉर्थ ईस्ट बघा कुठे आहे, नॉर्थ ईस्ट या साईडला आहे, म्हणजे ए पासून तो नॉर्थ ईस्टला थांबला आहे, म्हणजे ही नॉर्थ ईस्ट आहे, म्हणजे इथे बी आहे तर ए इथे असणार आहे, सॉरी ए इथे असणार आहे, म्हणून त्याच्या नॉर्थ ईस्ट साईडला बी आहे, म्हणजे इथे ए आहे, ठीक आहे. त्याच्या नॉर्थ ईस्ट साईडला बी थांबला आहे. सी इज स्टँडिंग ॲट द सेम डिस्टन्स, म्हणजे इथून सेम डिस्टन्स, एवढं सेम डिस्टन्सने सी थांबला आहे. कुठे थांबला आहे, ॲट द सेम डिस्टन्स टू द साऊथ ईस्ट ऑफ बी. आता बी इथे आहे, बी कुठे म्हणलं आपण, नॉर्थ ईस्टला, तर त्याच्या साऊथ ईस्टला काय कोण आहे, म्हणजे बीच्या साऊथ ईस्टला कोण थांबलाय, सी थांबलाय. सो इथे सी येईल. मग आता विचारलं की इन विच डिरेक्शन ऑफ सी इज ए स्टँडिंग, म्हणजे सीच्या कुठल्या डिरेक्शनला ए थांबलाय. मग सीची ही डिरेक्शन कुठली झाली, सी जर इथे थांबला तर ही डिरेक्शन कुठली झाली, वेस्ट डिरेक्शन झाली. सो ऑप्शन मार्क करा, फर्स्ट ऑप्शन वेस्ट. चला नेक्स्ट रीड करूयात. अहमद इज फेसिंग इन द साऊथ डिरेक्शन. He turns to his right side through the right angle twice. In which direction will his back be finally? चला काय सांगितलंय, अहमद इज फेसिंग द साऊथ डिरेक्शन, म्हणजे त्याचा चेहरा इकडे आहे, इथे साऊथला तो फेस करतोय. त्याच्यानंतर सांगितलं ही टर्न्स टू हिज राईट साईड, लेफ्ट साईड ही येणार आहे, राईट साईड ही येणार आहे. राईट साईडला तो राईट अँगलनी दोनदा वळला, हा एक राईट अँगल झाला आणि इथून एकदा वळला, म्हणजे त्याचा आता फेसिंग कुठे आहे, नॉर्थ साईडला. मग विचारलं की इन विच डायरेक्शन विल हिज बॅक बी फायनली, म्हणजे नॉर्थ ईस्टला फेस आहे त्याचं, तर बॅक कुठली आहे, साऊथ डिरेक्शनला. सो ऑप्शन मार्क करा, थर्ड साऊथ डिरेक्शन. चला नेक्स्ट बघूयात. पूर्वा इज फेसिंग द साऊथ ईस्ट डिरेक्शन अँड शी टर्न्स टू हर लेफ्ट 2 times ॲट राईट अँगल अँड डज शीर्षासन म्हणजे अपसाइड डाऊन विथ हेड डाऊन अँड लेग्स अप. विच डायरेक्शन इज पॉइंटेड बाय हर राईट हँड. चला काय सांगितलं बघा, आता मी ते फिगर काढून घेतली आहे. पूर्वा इज फेसिंग द साऊथ ईस्ट डिरेक्शन, म्हणजे इथे फेस आहे तिचा साऊथ ईस्ट डिरेक्शनला. देन शी टर्न्स टू हर लेफ्ट 2 times ॲट राईट अँगल, लेफ्टला वळाली म्हणजे या साईडला वळाली. मग हा एक राईट अँगल झाला आणि इथून एक राईट अँगल झाला, ठीक आहे. इथे आली ती नॉर्थ वेस्टला आली. अँड डज शीर्षासन, म्हणजे शीर्षासन म्हणजे तिने अपसाईड डाऊन, म्हणजे डोकं खाली आणि पाय वरती. सो विच डिरेक्शन इज पॉइंटेड बाय हर राईट हँड. आता इथे बघा तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज केलेलं आहे. जरी तिने शीर्षासन केलं, जरी खाली डोकं वर पाय केलं, तरी राईट हँडच्या साईड हात राईट हँडलाच राहणार आहे, या साईडलाच राहणार आहे, लेफ्ट हँडचा लेफ्ट हँडलाच राहणार आहे, ठीक आहे. सो म्हणजे कुठल्या डिरेक्शनला मग तिचा राईट हँड आहे, तर नॉर्थ ईस्टला आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा, नॉर्थ ईस्ट. 24th वाचूयात. प्रथमेश ट्रॅव्हल्स 25 मीटर टुवर्ड्स वेस्ट, देन ही ट्रॅव्हल्स 15 मीटर टुवर्ड्स नॉर्थ, देन ही ट्रॅव्हल्स 10 मीटर टुवर्ड्स ईस्ट, फायनली ही ट्रॅव्हल्स 15 मीटर टुवर्ड्स साऊथ. नाव हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन ऑफ द ओरिजिनल प्लेस ही. चला जसे जसे डायरेक्शन दिले तसं जसं आपण काढून घेऊ. आता प्रथमेश ट्रॅव्हल्स 25 मीटर टुवर्ड्स वेस्ट, म्हणजे या साईडने तो या साईडला आला, वेस्टला आला ना. इथे आपण म्हणूयात असं, इथे समजा तो थांबलाय, ओरिजिनल प्लेस आहे त्याचं, इथे म्हणूयात आपण प्रथमेश थांबलाय, प्रथमेश, ठीक आहे. त्याने ट्रॅव्हल किती केलं, 25 मीटर, तो इथे आला, वेस्टला आला, ठीक आहे. हे किती झालं, 25 मीटर. त्याच्यानंतर तो इथून गेला टुवर्ड नॉर्थ, म्हणजे वरती नॉर्थकडे किती गेला तो, 15 मीटर गेला, 15 मीटर. देन ही ट्रॅव्हल्स 10 मीटर टुवर्ड्स ईस्ट, ईस्ट या साईडला आहे, सो इथे किती गेला तो, 10 मीटर गेला, ठीक आहे. त्याच्यानंतर फायनली ही ट्रॅव्हल्स 15 मीटर टुवर्ड साऊथ, इथून तो परत 15 मीटर आला टुवर्ड साऊथ, इथे आलं 15 मीटर, म्हणजे हे अंतर सेम झालं. तर आता विचारलं आहे की
नाव हाऊ फार अँड इन विच डिरेक्शन ऑफ द ओरिजिनल प्लेस ही विल बी. आता इथून 15 मीटर तो आला आहे. हे टोटल किती आहे? 25 मीटर. म्हणजे आता हे बघा, हे 25 मधलं इथपर्यंत तर हे 10 मीटर आहे. म्हणजे इथलं किती असणार आहे? 10 आणि हे मग असणार आहे 15 मीटर. आणि 50 मीटर तो कुठल्या डिरेक्शनला आहे? म्हणजे त्याच्या ओरिजिनल प्लेसपासून तो इथे आला आहे ना, इथे थांबला आहे तो. मग तो कुठल्या डिरेक्शनला आहे? तो वेस्ट डिरेक्शनला 15 मीटर लांब आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे, 15 मीटर टू द वेस्ट. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला लास्ट वन बघूयात. इन अ क्लॉक द मिनिट हँड शोज द वेस्ट डिरेक्शन अँड द आवर हँड शोज द साऊथ ईस्ट डिरेक्शन. व्हॉट टाईम इज क्लॉक शोईंग? काढूयात आपण क्लॉक आता. चला काय सांगितलं बघा इथे, क्लॉक काढून आणि मी डिरेक्शन पण काढून घेतलं आहे. द मिनिट हँड शोज द वेस्ट डिरेक्शन. मिनिट हँड म्हणजे कुठला? वेस्ट डिरेक्शन. वेस्ट डिरेक्शन कुठे? इथे, म्हणजे इथे मिनिट हँड आहे. अँड आवर हँड शोज द साऊथ ईस्ट डिरेक्शन. साऊथ ईस्ट कुठे आहे? इथे आहे. म्हणजे आवर हँड कुठे असणार आहे? इथे कुठेतरी असणार आहे, साऊथ ईस्ट डिरेक्शनला. सो व्हॉट टाईम इज क्लॉक शोईंग? काय टाईम शो करतोय क्लॉक? म्हणजे इथे बघा 5च्या इथे मध्ये आहे, म्हणजे 4:45, म्हणजे 5 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत. सो काय असणार आहे? 4:45. ऑप्शन बघा इथे, फोर्थ ऑप्शन आहे 4:45. ठीक आहे. इथे आपला एक्सरसाइज आपला 8.2 संपलेला आहे. पुढचा व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल, मी शिकवलेलं समजत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जे जे मित्र स्कॉलरशिपला बसले असतील, मित्रमैत्रिणी, त्यांना सुद्धा सांगा व्हिडिओ बघायला, म्हणजे त्यांना सुद्धा मदत होईल. ठीक आहे. थँक्यू.